तुम्हाला माहितीये ती सिक्रेटली तुम्हाला लाइक करते. पण हे तुम्हाला कसं माहिती असणार? कारण अजून मी व्हिडिओच बनवला नव्हता ना. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, की कसं ओळखायचं ती तुम्हाला लाइक करतीये. त्यातल्या त्यात सिक्रेटली लाइक करतीये आणि मग ऑफ कोर्स तुम्हालाच जरा पुढाकार घ्यायचा आहे आणि गोष्टी पुढे न्यायच्या आहेत. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. सो आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे, महत्त्वाचा आहे. प्लीज शेवटपर्यंत बघा. 3च पॉइंट्स मी सांगणार आहे. त्याच्यावरून तुम्हाला बऱ्यापैकी समजू शकतं, की येस ती सिक्रेटली तुम्हाला लाइक करते आणि मग तुम्हाला जरा पुढाकार घ्यायचा आहे. कारण सगळ्याच मुली पुढाकार घेत नाहीत. मुली आहेत ना त्या शेवटी. सो त्यामुळे चला मग नंबर 1 पॉइंट इज ओपिनियन. ओपिनियन म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये तुमचं ओपिनियन घेणं, की मी आता काय करू? भलेही तुम्हाला तितकीशी अक्कल नसो, तरी सुद्धा तिला तुमचे ओपिनियन घ्यायचेच असतात, की मी येलो कलरचा ड्रेस घालू, की रेड कलरचा घालू, फलाना ढिमकाना. अशा बेसिक गोष्टी सुद्धा ती तुम्हाला विचारत असते. करियर असेल, फॅशन, व्हॉटेव्हर इट इज. सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं ओपिनियन तिला जाणून घ्यायचं असतं, की मी काय करू? मी काय घालू? हे ते सगळं. सो हे सगळं असतं. ओपिनियन सोबतच मी म्हणेल, की खूप जास्त शेअर करणं. ती सगळं काही शेअर करत असते. आज माझ्यासोबत असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. जर का तिला जाणवलं तुम्ही छान पद्धतीने तिला ऐकताय, समजून घेताय, तर ती मनापासून सगळं शेअर करायला लागते. बेसिक गोष्टीसुद्धा शेअर करायला लागते. मला हे आवडतं, मला ते आवडतं, खूप काही शेअर करते. सो एकंदरीतच जेव्हा तुम्ही तिच्यासाठी महत्त्वाचे असता, ती तुम्हाला लाईक करत असते, तर तिला स्वतःबद्दलही सांगायचं असतं आणि ऑफकोर्स तुमच्याबद्दलही जाणून घ्यायचं असतं. ती ओपिनियन्स यासाठीच विचारते बिकॉज तुम्हाला काय आवडतं? तुम्ही कशात खुश आहात? हे तिला जाणून घ्यायचं असतं. बिकॉज तुम्ही खुश, तर तुम्हाला खुश पाहून ती खुश. म्हणून ती ओपिनियन्स घेत असते. फॉर एक्झाम्पल जसं की मी विचारलं, की मी ब्लॅक कलरचा ड्रेस घालू की रेड कलरचा घालू? आणि तुम्ही सांगितलत की रेडमध्ये तू छान दिसतेस. सो मी रेड कलर घातला. मी तुझ्या समोर आले, तर तुम्ही माझं कौतुकच करणार आहात. सो ही ती मेंटॅलिटी असते आणि मग तुम्ही जर का तिला छान पाहिलत किंवा छान दिसतीयेस अशी कॉम्प्लिमेंट दिली, की "हाय, लाईफ में और क्या चाहिए?" असं व्हायला लागतं. सो त्यासाठी मुली ओपिनियन्स घेतात आणि ती तुमचं ओपिनियन घेत असेल, इट मीन्स की ती तुम्हाला लाइक करतीये. प्रेम नाही लगेच म्हणता येणार, पण येस लाइक करतीये आणि ही गोष्ट जर का वाढली तर ती प्रेमात कन्व्हर्ट होतेच. पण सुरुवातीला ती तुम्हाला लाइक तर करतीये, कारण तुम्ही तिच्यासाठी मॅटर करता. तुम्हाला काय आवडतं हे तिच्यासाठी मॅटर करता. नंबर 2 इज फ्रेंड्स. ती तिच्या फ्रेंड्सला तुमच्याबद्दल माहिती असतं, की हां, तुम्ही तिचे बॉयफ्रेंड वगैरे आहात आणि जेव्हाही तुम्ही तिच्या फ्रेंड्ससमोर जाता, ते तिला चिडवत वगैरे असतात. ती स्माईल करत असते, लाजत असते. हे सगळं होत असतं. म्हणजे तुम्ही तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बघायचे जेव्हा तिच्या फ्रेंड्ससमोर तुम्ही असता. काय ती लाजते किंवा काय तिचे फ्रेंड्स चिडवत असतात आणि मग असं नाही का खोपऱ्याने एकमेकांना खुणावणं वगैरे हे सगळं खूप चालू असतं. डोळ्यांनी इशारे सुद्धा खूप चालू असतात. असं तसं. सो हे सगळं म्हणजे जेव्हा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडतो ना, ती सांगून टाकते, की "यार मला हा खूप आवडतो." सो हे तसं आहे. निदान तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना तरी ती सांगते. सो हे तुम्ही जरा ऑब्झर्व्ह करू शकता जर का तुम्ही कॉलेजमधले असाल तर आणि जर का कॉलेजमधले नसाल, तर ठीक आहे. म्हणजे ही स्टेप तुम्ही जरा स्किप करू शकता. पण या स्टेपमधली एक गोष्ट महत्त्वाची आहे. सपोज तुम्ही कुठून तरी सोशल मीडिया साईटवरून भेटलात, डेटिंग ॲप थ्रू भेटलात आणि मग तुम्हाला असं वाटतंय की ती लाईक करतीये, तर येस ती ओपिनियन्स तर तुमचं घेते. सोबतच ती तुम्हाला प्रश्न खूप विचारते. तुमच्याबद्दलही तिला बरंच जाणून घ्यायचं असतं आणि तुम्ही समोर आल्यानंतर ती अशी एकदम छान तयार होऊन आलेली असते. सगळंच तिने खूप एफर्ट्स घेतलेले असतात. बऱ्यापैकी तुम्ही काहीतरी छान बोललात तर ती लाजत असते. तुम्ही काहीतरी थोडंसं विचित्र बोललात, तिच्या नजरेत असेल ते विचित्र तर ती लगेच सॅडही होते. सो खूप लवकर मूड वगैरे तिचे चेंज होत राहतात. फेशियल एक्सप्रेशन्स यामध्ये मुलींचे खूप चेंज होतात. सो तुम्हाला ते जरा नोटीस करायचं आहे, की काय, कसं आहे. तिला आणखी वेळ तुमच्यासोबत घालवायचा असतो. जसं मी म्हणाले, की सपोज तुम्ही डेटिंग ॲप थ्रू भेटलेले असाल आणि मग ती तुम्हाला लाईक करत असेल, तर तिला जास्तीत जास्त वेळ कसा तुमच्यासोबत मिळेल याच्यासाठी ती प्रयत्न करत असते. मग त्यामध्ये झालं, की प्लीज मला ड्रॉप करशील का? वगैरे. तेवढाच जास्त वेळ तुमच्यासोबत मिळेल यासाठी. सो नंबर 3 पॉइंट नंबर 3 की काय सांगणार होते मी? मूड स्विंग्स. तसेही मुलींचे खूप मूड स्विंग्स होतात. पण तुमच्या केसमध्ये काय होतं,
तुमच्या केसमध्ये सुद्धा खूप मूड स्विंग्स होतात. कधीतरी ती तुमच्यावर खूप जास्त चिडेल, कधीतरी खूप लाडात आल्यासारखं वागेल, कधी-कधी खूप बालिश प्रकार करेल, कधी-कधी खूपच ओव्हर करेल. सो विचित्र अशा गोष्टी घडत असतात. म्हणजे तुम्हाला लगेच समजणार नाही, पण तुम्हाला समजून घ्यायचंय. तिथे इतके मूड स्विंग्स होतायत तुमच्या बाबतीत. जेलसी ती तितकीच होतीये. म्हणजे अजून तुमची काही स्टोरी सुरू नाही झालेली, कुछ भी नाहीये. पण तरीसुद्धा तुम्ही जर का इतर मुलींकडे बघितलं, इतर मुलींचं कौतुक केलं, तर ती जेलसच होणार आहे आणि खूप जास्त जेलस होणार आहे. आणि त्या जेलसीमध्ये मग ती रागवेल, बोलणार नाही वगैरे असंही होऊ शकतं. 1-2 दिवसासाठी ब्लॉकही करेल. सो ही मुलींची एक लव्ह लँग्वेज असते आणि इथे तुम्हाला इरिटेट नाही व्हायचं. इथे तुम्हाला समजून घ्यायचंय, की भाई हे सगळं होतंय तिला बिकॉज सिक्रेटली ती मला लाईक करतीये आणि तुम्ही सुद्धा जर का तिला लाईक करत असाल, तुम्हाला सुद्धा ती आवडायला लागली असेल, तर पुढाकार घ्या आणि बोला. बिकॉज ती मुलगी असं डायरेक्ट बोलणार नाही. मुली नाहीच बोलत. 99% मुली नाही बोलत. त्या हिंट्स देतात, जेणेकरून तूच मला प्रपोज कर. सो तुम्हाला तेच करायचंय, ओके. पण मग असं का? मर्जी. माझी मर्जी. तसं त्या मुलींची मर्जी. सो ये इतना तो तुम्हें करना ही पडेगा आणि जेव्हा मुलगा प्रपोज करतो ना, त्या गोष्टी आणखी सुंदर होतात असं मला तरी वाटतं. सो तुम्हाला पण जर का ती मुलगी आवडत असेल, तर घ्या जरासे एफर्ट्स. तिने इतके घेतलेत, तुम्ही जरासे घ्या. तुम्ही डायरेक्ट बोला. इतके एफर्ट्स तर नक्कीच घेऊ शकता ना. सो घ्या. चला आजच्या व्हिडिओपुरता इतका शॉर्ट होता, छान होता, महत्त्वाचा व्हिडिओ होता. ओके. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय? मला नीट स्वच्छ मराठीत लिहून पाठवा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. आणि नेहमी खुश राहा, प्रेमात राहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय.